नाशकात नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडलेले आहेत। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे। 5 कोटीहून अधिक रक्कम असल्याची माहिती मिळतेय। राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। चंदन, नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या एका नामांकित हॉटेलमध्ये या ठिकाणी भरारी पथकानं कारवाई केलेली आहे। या ठिकाणी कोट्यवधी रुपये भरून आलेली एक 4 चाकी गाडी आहे, अशा पद्धतीची माहिती भरारी पथकाला मिळाली आणि त्या अनुषंगानं भरारी पथकाने या ठिकाणी छापा मारलेला आहे। या ठिकाणी छाप्यामध्ये कोट्यवधी रुपयांचं घबाड जे आहे ते भरारी पथकाच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे। अर्थात अधिकृतपणे भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांकडून कुठल्याही पद्धतीची माहिती सांगण्यात येत नाहीये। मात्र रुपयांचा जो निधी आहे, जो एक पैसा आहे, तो या ठिकाणी भरारी पथकाला मिळालेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी एक गाडी देखील भरारी पथकानं जप्त केलेली आहे। त्यासोबतच एका राजकीय पदाधिकाऱ्याला देखील भरारी पथकानं आपल्या सोबत ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यामुळे आता नेमकं या संदर्भात काय खुलासा होतो हे बघणं महत्वाचं आहे। नेमकी ही गाडी, हे पैसे नेमके कोणी वाटण्यासाठी आणले होते, पदाधिकारी नेमका कोण आहे, याबाबतचा खुलासा काही वेळात होणार आहे। नक्कीच धन्यवाद चंदन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।